वेलकम टू घरची शाळा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. नमस्कार. आज आपण बघूया सीनियर के जी क्लासचा सिलेबस. सिलेबस हा स्कूलच्या पॅटर्नप्रमाणे थोडाफार डिफरंट असू शकतो, पण ओव्हरऑल सिलेबस असाच असतो जो मी या व्हिडिओमध्ये आज एक्सप्लेन करणार आहे. सीनियर के जीमध्ये मुलांसाठी एक टाईम टेबल बनवलेलं असतं. ते टाईम टेबल टीचर्सला आणि मुलांनाही फॉलो करायचं असतं. जसं की फर्स्ट क्लास असतो लँग्वेजचा, सेकंड नंबर वर्कचा, थर्ड EVS और GKचा, फोर्थ हिंदी आणि फिफ्थ क्रिएटिव्ह टाईम. याप्रमाणे मुलांचे 5 क्लासेस रोज घेतले जातात. सीनियर के जीमध्ये मुलांना काही बेसिक सब्जेक्ट शिकवले जातात. इंग्लिश, मॅथ, हिंदी, EVS, GK, क्रिएटिव्ह टाईम आणि कर्सिव्ह रायटिंग. काही स्कूलमध्ये कर्सिव्ह रायटिंग ज्युनियर के जीमध्येच इंट्रोड्यूस केली जाते, काही स्कूलमध्ये सीनियर के जीला शिकवली जाते आणि काही स्कूलमध्ये फर्स्टला. आता बघूया प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये. फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये मुलांची प्रिव्हियस क्लासची रिव्हिजन घेतली जाते. कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स रिकॉल केले जातात. यानंतर मेन सिलेबसला सुरुवात केली जाते. वॉवेल आणि कॉन्सोनंटची प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर 5 वॉवेलपैकी प्रत्येक वॉवेल साऊंडिंग वर्ड्सची प्रॅक्टिस करून घेतली जाते. यानंतर 3 लेटर ब्लेंडिंग शिकवली जाते व त्यानुसार रीडिंग आणि रायटिंगही शिकवलं जातं. यानंतर मुलांना जे 3 लेटर वर्ड शिकवले जातात त्या वर्डनुसारच रायमिंग वर्ड शिकवून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. BAT बॅट हा वर्ड दिल्यानंतर त्याचा रायमिंग वर्ड मुलांना लिहायचा असतो, जसं की बॅट, कॅट याप्रमाणे. इथे आपण बघूया की मुलांना कुठल्या फॅमिलीतले 3 लेटर वर्ड्स शिकवले जातात. ए फॅमिलीतले वर्ड्स आहेत AT ॲट, AD ॲड, AN ॲन, AP ॲप. याप्रमाणे प्रत्येक वॉवेल साऊंडिंगची 3 लेटर वर्ड्समध्ये प्रॅक्टिस करून घेतली जाते. मुलांचं 3 लेटर रायटिंग आणि रीडिंगवर खूप भर दिला जातो आणि वर्कशीटमधून त्याची प्रॅक्टिसही करून घेतली जाते. वॉवेलची कन्सेप्ट मुलांना क्लिअर झाल्यानंतर त्यांना आर्टिकल ए आणि ॲन शिकवले जाते. आर्टिकल शिकवत असताना त्यावर आधारित काही वर्कशीट मुलांकडून करून घेतल्या जातात. जसं की मुलांना काही पिक्चर्स दाखवले जातात व त्या पिक्चरचं स्पेलिंगही तिथे दिलं जातं, जसं की पॉट, बेड, आऊल याप्रमाणे. आणि त्या स्पेलिंगच्या आधी आर्टिकल ए लागेल की ॲन लागेल हे मुलांना शिकवलं जातं. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स विथ आर्टिकल ए और ॲन या प्रकारचे सेंटेन्स मुलांना दिले जातात, जसं की इट इज डॅश डॅश एग, इट इज ॲन एग. याप्रमाणे मुलांना त्यात आर्टिकल ए किंवा ॲन लिहून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं असतं. आर्टिकल ए आणि ॲन प्रमाणेच आर्टिकल द हेही मुलांना शिकवलं जातं व वर्कशीटमधून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. नेक्स्ट आहे वन ऑर मोर म्हणजेच मेनी फॉर्म्सची कन्सेप्ट मुलांना शिकवली जाते. एक बॅट असली तर त्याला आपण बॅट असं म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असल्या तर त्याला आपण बॅट्स म्हणजेच बॅटच्या स्पेलिंगमध्ये S लावतो असं मुलांना शिकवलं जातं. नेक्स्ट आहे आर्टिकल इज आणि आर. इज आणि आरची कन्सेप्टही सिनियर के जीमध्ये मुलांना शिकवली जाते. यात आर्टिकल ए आणि ॲन प्रमाणेच काही पिक्चर्स दाखवून मुलांना तिथे इज केव्हा वापरायचा आणि आर केव्हा वापरायचा हे शिकवलं जातं. त्याचप्रमाणे धिस, दॅट, दीज, दोज ही कन्सेप्टही मुलांना इंट्रोड्यूस केली जाते. वर्कबुकमध्ये काही पिक्चर्स दाखवून मुलांना ही कन्सेप्ट समजवली जाते. त्यानंतर धिस, दॅट, दीज, दोज हे स्पेलिंग मुलांकडून लर्न करून घेतले जातात व त्याच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस रीडिंग आणि रायटिंगमधून करून घेतली जाते. सीनियर के जीमध्ये या सर्व आर्टिकल्सचा बेसिक यूज मुलांना शिकवला जातो व त्याचे स्पेलिंग मुलांकडून लर्न करून घेतले जातात. हे आर्टिकल्स मुलांना फर्स्टमध्येही असतात. फर्स्टमध्ये हे मुलांना डिटेलमध्ये शिकवले जातात. नेक्स्ट आहे शॉर्ट स्टोरीज ऑन अ वॉवेल साऊंड. यात मुलांना 5-6 ओळींची शॉर्ट स्टोरी असते जी वॉवेल साऊंडवर बेस असते. प्रत्येक वॉवेल साऊंडवर एक स्टोरी मुलांना शिकवली जाते. या स्टोरीज रीड करण्यासाठी मुलांना एनकरेज केलं जातं. या स्टोरीज 2, 3, 4 लेटरच्याच असल्यामुळे मुलांना ते रीड करायला सोपं जातं. जसं की बॉब इज अ डॉग, ही लिव्ज इन अ पॉट. ही एक वॉवेल साऊंड ओ बेस्ड स्टोरी आहे. यात लिव्ज हा शब्द एक हार्डवर्ड आहे, तो मुलांना व्हिज्युअली लर्न करायचा असतो किंवा फोनिक साऊंडने बोलायचा असतो. यानंतर स्टोरीजवर आधारित काही वर्कशीट मुलांकडून करून घेतले जातात. सीनियर के जीमध्ये मुलांच्या रीडिंगवर खूप भर दिला जातो. मुलांकडून रीडिंग आणि रायटिंग अधिक प्रमाणात करून घेतली जाते.
त्यामुळे आपण सुद्धा घरी मुलांची रीडिंगची प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन्स. इन, ऑन, अंडर, नियर हे प्रिपोजिशन्स मुलांना शिकवले जातात व त्याची प्रॅक्टिस वर्कबुकमधून पिक्चर्स दाखवून करून घेतली जाते. त्यानंतर आहे यूज ऑफ ही, शी, इट. ही, शी, इट हे केव्हा आणि कुठे वापरायचं हे मुलांना शिकवलं जातं. ही म्हणजे काय, शी म्हणजे काय हे मुलांना समजावून सांगितलं जातं व त्याची स्पेलिंगही लर्न करून घेतले जातात. नेक्स्ट आहे अपोजिट वर्ड्स. यात मुलांना काही वर्ड्स दिलेले असतात, जसं की फॅट, तर त्याचा अपोजिट वर्ड मुलांना हेल्प बॉक्समध्ये शोधून लिहायचा असतो. त्याचे पिक्चर्सही मुलांना तिथे दिलेले असतात. नेक्स्ट आहे हॅव अँड हॅज. हॅव आणि हॅज कुठे वापरायचे हे मुलांना शिकवलं जातं. सेंटेन्समधून त्याची प्रॅक्टिस घेतली जाते. नेक्स्ट आहे ॲक्शन वर्ड. यात मुलांना काही वर्ड शिकवले जातात, जसं की इटिंग, रनिंग, रायटिंग, सिंगिंग व यावर आधारित काही क्वेश्चन्सही विचारले जातात, जसं की व्हॉट अनय इज डुईंग, अनय इज रायटिंग. हे पिक्चर बघून मुलांना त्याचं आन्सर द्यायचं असतं व ते रायटिंगमधून त्याची प्रॅक्टिसही करून घेतात. त्यानंतर मुलांना काही येस नो टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात व त्याची रायटिंगमधूनही प्रॅक्टिस घेतली जाते, जसं की इज धिस अ चेअर, येस धिस इज अ चेअर, या प्रकारे. नेक्स्ट आहे कॉन्सोनंट डायग्राफ. कॉन्सोनंट डायग्राफ म्हणजे असे 2 लेटर जे जोडून एक नवीन लेटर तयार करतात, जसं की CH, च, SH, श. या लेटरपासून तयार होणारे जास्तीत जास्त वर्ड्स मुलांना शिकवले जातात, जसं की CH, च, चीज, चिप्स, चीक. यामुळे मुलांना C आणि H सोबत आला तर त्याला च म्हणतात हे लक्षात राहतं. असे बरेच वर्ड मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे, जे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता. नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅथ. यात मुलांची प्रिव्हियस क्लासची रिव्हिजन करून घेतल्यानंतर मेन सिलेबसला सुरुवात होते. यात मुलांना काही बेसिक शेप शिकवले जातात व त्याची स्पेलिंगही शिकवले जातात, जे मुलांकडून रीडिंग आणि रायटिंग करून घेतले जातात. त्यानंतर मुलांकडून काही सॉर्टिंग ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात, ज्या कलर आणि शेप्सवर डिपेंड असतात. त्यानंतर मुलांकडून 1 to 100 स्पेलिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते व 1 to 100 नंबर्स लिहायला शिकवले जाते. यानंतर मुलांना फॉरवर्ड काउंटिंग, बॅकवर्ड काउंटिंग शिकवली जाते. त्यानंतर 1 to 100 नंबर्सचे बिफोर नंबर, बिटवीन नंबर, आफ्टर नंबर हे सर्व नंबर लाईन यूज करून कसे सॉल्व करावे हे शिकवले जाते. त्यानंतर ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टूची कन्सेप्ट मुलांना इंट्रोड्यूस केली जाते. वर्कशीटमधून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. नेक्स्ट आहे ॲडिशन. यात मुलांना काही ऑब्जेक्ट दिलेले असतात, जसं की 5 ॲपल प्लस 5 ॲपल. ते टोटल काउंट करून मुलांना टोटल किती ॲपल्स आहे हे सांगायचं असतं. त्यानंतर ॲडिशन बाय नंबर लाईन. नंबर लाईनवर ॲडिशन कशी करावी हे मुलांना शिकवलं जातं. त्याची प्रॅक्टिस करून झाल्यानंतर मुलांना हॉरिझॉन्टल ॲडिशन आणि व्हर्टिकल नंबर ॲडिशन शिकवली जाते. नेक्स्ट आहे सबस्ट्रॅक्शन. ज्याप्रमाणे ॲडिशन शिकवली जाते त्याचप्रमाणे मुलांना सबस्ट्रॅक्शनही शिकवलं जातं, काउंट अँड लेसच्या मेथडने युजिंग नंबर लाईन, हॉरिझॉन्टल नंबर सबस्ट्रॅक्शन आणि व्हर्टिकल नंबर सबस्ट्रॅक्शन. नेक्स्ट आहे फ्रॅक्शन. यात मुलांना हाफ आणि फुलची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली जाते. यात काही शेप्स मुलांना दिलेले असतात, कलर द फुल स्क्वेअर, कलर द हाफ स्क्वेअर आणि इन्स्ट्रक्शननुसार कलर करायचा असतो. यात फुल आणि हाफचे स्पेलिंग मुलांकडून लर्न करून घेतले जाते. नेक्स्ट आहे डेज ऑफ वीक. यात मुलांना एका वीकमध्ये किती डेज येतात हे शिकवलं जातं व त्या डेजचे स्पेलिंगही लर्न करून घेतले जातात. त्यानंतर मंथ्स ऑफ इयर. एका इयरमध्ये किती मंथ्स येतात आणि त्याचे स्पेलिंगही मुलांकडून लिहून घेतले जातात व लर्न करून घेतले जातात. सिनियर KGमध्ये टाईमची कन्सेप्ट मुलांना इंट्रोड्यूस केली जाते. यात फक्त अवर्स मुलांना ओळखायला शिकवले जाते व वर्कशीटमधून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. नेक्स्ट आहे ग्राफ्स. यात मुलांना ग्राफची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली जाते व काही पिक्चर्सने त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. नेक्स्ट आहे मनी. यात मुलांना मनीची कन्सेप्ट समजवलेली असते. वर्कबुकमध्ये काही पिक्चर्स असतात आणि त्या प्रत्येक पिक्चरच्या बाजूला त्याची किंमत दिलेली असते. मुलांना खाली काही क्वेश्चन्स विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल, वरती जर पेन असेल आणि त्याची किंमत जर 20 रुपीज असेल, द कॉस्ट ऑफ द 1 पेन इज डॅश डॅश. वरच्या पिक्चरमध्ये त्या पेनची किंमत बघून ती किंमत खाली लिहायची असते, 20 रुपीज. नेक्स्ट आहे ऑर्डिनल नंबर्स. यात मुलांना 1st पासून 10th पर्यंतच्या ऑर्डिनल नंबर्सचे स्पेलिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते व त्यावर काही वर्कशीटही घेतले जातात. नेक्स्ट सब्जेक्ट आहे हिंदी. यात मुलांची स्वर आणि व्यंजनच्या रायटिंगची प्रॅक्टिस वर्कबुकमधून करून घेतली जाते. यात मुलांना साऊंड ऑफ लेटर्स, फॉर्मेशन ऑफ लेटर आणि ट्रेसिंग शिकवली जाते.
अ पासून आहापर्यंतच्या स्वरची प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर त्यावर आधारित काही वर्कशीट मुलांना दिले जातात. त्यानंतर क पासून ज्ञ पर्यंतचे व्यंजन मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवले जातात. याचीही प्रॅक्टिस वर्कशीटमधून मुलांकडून करून घेतली जाते. वर्णों की पहचान, यात एक पिक्चर मुलांना दिलेलं असतं आणि खाली त्या पिक्चरपासून स्टार्ट होणारा स्वर किंवा व्यंजन दिलेला असतो. मुलांना तो करेक्ट स्वर व्यंजन ओळखून त्याला सर्कल करायचं असतं. दो वर्णों का जोड, यात 2 अक्षरं जोडून एक नवीन शब्द कसा तयार होतो हे मुलांना शिकवलं जातं. ख आणि त एकत्र आल्यानंतर ख त असा एक शब्द तयार होतो व त्यांना ते वर्कबुकमध्ये लिहायला शिकवले जातात. असे छोटे छोटे 2 अक्षरी वर्ड्स यूज करून मुलांना रीडिंग करायला शिकवले जाते. 5-6 ओळींच्या स्टोरीज मुलांना रीड करण्यासाठी एनकरेज केलं जातं. असेच वेगवेगळे वर्कशीट वापरून मुलांची हिंदीची प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्यांना 3 वर्णों का जोड, 4 वर्णों का जोड शिकवलं जातं. 3-4 वर्ण जोडून अक्षर कसे तयार करावे हे मुलांना शिकवलं जातं व त्यानंतर ते अक्षर वाचायला आणि लिहायलाही शिकवले जातात. 3-4 अक्षरांचे सेंटेन्स तयार करून मुलांना ते रायटिंग आणि रीडिंग करायला शिकवले जाते. जसं की पनघट पर जल भर याप्रमाणे. त्यानंतर 3-3, 4-4 अक्षरांच्या स्टोरीजही मुलांना रीड करायला एनकरेज केलं जातं. यानंतर आ की मात्रा शिकवली जाते. यावर वर्कशीटमधून प्रॅक्टिसही घेतली जाते. अक्षर में आ की मात्रा जोडकर पुन्हा लिखो, यात मुलांना क ला एक मात्रा जोडली तर त्याचा का होतो. यानंतर का पासून ज्ञापर्यंत मुलांची रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते व त्यावर आधारित काही वर्कशीट घेतले जातात. नेक्स्ट सब्जेक्ट आहे EVS आणि GK आणि EVSची प्रॅक्टिस मुलांची वर्कशीटमधून, क्राफ्टमधून आणि ड्रॉइंगच्या माध्यमातून करून घेतली जाते. यामुळे त्यांचं जनरल नॉलेज वाढायला हेल्प होते आणि EVSमुळे मुलांना आजूबाजूच्या सराउंडिंगची माहिती मिळत असते. GK आणि EVSमध्ये मुलांना 1-1 पेजेसचे चॅप्टर्स असतात, ज्यात मुलांना थोडक्यात प्रत्येक सेगमेंटबद्दल माहिती दिली जाते. फर्स्ट आहे माय सेल्फ. यात मुलांना स्वतःबद्दल इंट्रोडक्शन द्यायला शिकवलं जातं. त्यांना 2-3 सेंटेन्स बोलण्यासाठी एनकरेज केलं जातं. त्यानंतर मुलांना बॉडी पार्ट्स आणि 5 सेन्स ऑर्गनबद्दल माहिती दिली जाते. बॉडी पार्ट्सचे स्पेलिंग मुलांकडून लर्न करून घेतले जातात. तसेच सेन्स ऑर्गन किती व कोणते आणि त्याच्या स्पेलिंगची प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीने मुलांकडून करून घेतली जाते. नेक्स्ट आहे माय फॅमिली. यात मुलांना न्यूक्लिअर आणि जॉईंट फॅमिलीची कन्सेप्ट समजवली जाते. ग्रँडमदर, ग्रँडफादर, ब्रदर, सिस्टर याची स्पेलिंग मुलांकडून लिहून आणि लर्न करून घेतले जातात. नेक्स्ट आहे होम. यात मुलांना डिफरंट टाईप्स ऑफ होम्सबद्दल माहिती दिली जाते व आपल्या घरात किती रूम्स असतात, कोणत्या रूमला काय म्हणतात हे मुलांना शिकवलं जातं. तसेच त्याचे स्पेलिंगही शिकवले जातात. असे बरेच टॉपिक जनरल नॉलेजमध्ये मुलांना शिकवले जातात. माय स्कूल, नेबरहूड, अवर कंट्री, स्टेट, सिटी. अवर कंट्रीमध्ये मुलांना नॅशनल फ्लॅग, मॅप ऑफ इंडिया, नॅशनल बर्ड, ॲनिमल, फ्लावर, फ्रूट याबद्दल माहिती दिली जाते. वर्कशीटमधून, ड्रॉइंगमधून त्याची प्रॅक्टिस करून स्पेलिंगही लर्न करून घेतले जातात. नेक्स्ट आहे कम्युनिटी हेल्पर. यात 5-6 कम्युनिटी हेल्परबद्दल मुलांना माहिती दिली जाते व त्याची स्पेलिंगही शिकवले जाते. जसं की डॉक्टर, पोलिसमॅन, फायरमॅन, टीचर, क्लीनर्स या सगळ्यांबद्दल मुलांना माहिती देऊन कम्युनिटी हेल्परचे काम काय असते आणि ते कोणते टूल्स यूज करतात व त्या टूल्सचे स्पेलिंगही मुलांना लर्न करायचे असतात. वर्कशीटमधून या सगळ्याची प्रॅक्टिस मुलांकडून करून घेतली जाते. असे बरेच टॉपिक मुलांना शिकवले जातात. सीझन, ट्रान्सपोर्टेशन, ॲनिमल होम्स, ॲनिमल्स अँड देअर बेबीज, लँड ॲनिमल, वॉटर ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल, फूड्स ॲनिमल ईट. नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ प्लांट. यात मुलांना प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्सबद्दल माहिती दिली जाते. जसं की फ्लावर, स्टेम, फ्रूट, रूट, सीड्स याबद्दल. तो पार्ट कुठे असतो, तो कसा दिसतो, त्या पार्टचं काम काय असतं हे सगळं या टॉपिकमध्ये शिकवलं जातं. तसेच वेगवेगळ्या फेस्टिवलबद्दल मुलांना माहिती दिली जाते. प्रायमरी आणि सेकंडरी कलर्स शिकवले जातात. प्रायमरी कलरपासून सेकंडरी कलर कसे तयार होतात हेही मुलांना यात शिकवलं जातं. तसेच जर्म्स म्हणजे काय, ते कसे तयार होतात, लाईक, डिसलाईक, हेल्दी हॅबिट्स हे टॉपिक यात मुलांना शिकवले जातात. नेक्स्ट आहे क्रिएटिव्ह टाईम्स. यात मुलांना रोज एक टॉपिक शिकवला जातो. जसं की फिजिकल एक्सरसाइज, योगा, राईम, क्विज, स्टोरी, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, त्यात डान्स, म्युझिक सेशन्स होतात. आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम्स, सर्कल टाईम, क्ले मोल्डिंग. यामुळे मुलांचे वेगवेगळे स्किल यातून डेव्हलप होत असतात. तसेच
मुलांना प्रत्येक फील्डचं थोडंफार नॉलेज असावं, त्यांचं सोशल स्किल इम्प्रूव्ह व्हावं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली जाते, जसं की पोलीस स्टेशन, टेम्पल, ग्रॉसरी शॉप. तसेच मुलांचं फाईन मोटार स्किल इम्प्रूव्ह व्हावं यासाठी वेगवेगळ्या क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. स्कूलमध्ये वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, रेनी डे, मड डे, वेरियस कलर्स डे. कलर्स डे म्हणजे प्रत्येक मंथमध्ये एक कलर सेलिब्रेट केला जातो. त्या कलरचा ड्रेस मुलांना त्या दिवशी स्कूलमध्ये घालून यायचा असतो आणि त्यांच्या एखाद्या फेवरेट टॉय किंवा एखादी त्या कलरची वस्तू आणून त्या वस्तूबद्दल त्यांना 5-6 लाईन्स इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी एनकरेज केलं जातं. यामुळे मुलांचं स्टेज डेअरिंग वाढतं व कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला हेल्प होते. स्कूलमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सही घेतल्या जातात, जसं की राईम कॉम्पिटिशन, स्टोरी टेल कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कलरिंग, फॅन्सी ड्रेस. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.